श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. आजच्या व्हिडिओमध्ये अशा व्यक्तींसाठी मी बोलणार आहे जे साधारणतः 65 ते 80 वर्षाच्या दरम्यान आहेत. एक अशी गोष्ट आहे जी या वयोगटातील खूप लोक दररोज नकळत करत आहेत आणि त्यांना त्याचे नुकसानसुद्धा कळत नाही आहे. ही सवय केवळ तुमची स्फूर्ती आणि किंवा मग ऊर्जा कमी करत नाही, तर हळूहळू तुमचं आयुष्य काही वर्षांनी कमीही करू शकते. खरं सांगायचं तर एका विशिष्ट वयानंतर तुमच्या शरीरामध्ये असे बदल घडतात की काही सवयी आधीपेक्षा अधिक धोकादायक ठरतात. ज्या गोष्टी तुम्ही 40 किंवा मग 50व्या वर्षी सहज करू शकत होता, त्या आता तुमचं आरोग्य गंभीर धोक्यात टाकू शकता. आणि बहुतेक लोकांना याची जाणीव तेव्हाच होते जेव्हा खूप उशीर झालेला असतो. म्हणूनच या व्हिडिओमध्ये आपण अशा गोष्टींबद्दल बोलत आहोत ज्या तुम्ही लगेचच बंद करणं फार आवश्यक आहे. जर तुमचं वय 65 ते 80च्या दरम्यान असेल तर ही एक संधी आहे की तुम्ही या सवयी बदलू शकता. त्याआधी की त्या खरंच तुमच्या आरोग्यावरती, तुमच्या ऊर्जेवरती आणि आयुष्याचा आनंद घेण्याच्या क्षमतेवरही परिणाम करू शकतील. शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा, कारण शेवटची गोष्ट अशी आहे ज्याचा उल्लेख क्वचितच कोणीतरी करतं, पण ती तुमची सध्याची सर्वात मोठी चूक असू शकते. कारण सुरुवात करण्याआधी जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात प्रथम सबस्क्राईब करा, बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण माझे नवीन व्हिडिओज बनवेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल. तर सर्वात अगोदरची चूक क्रमांक पहिली आहे सोप्यावरती खूप वेळ घालवणं. 65 ते 80 वर्षाच्या वयानंतर तुमच्या शरीरासाठी सगळ्यात अनारोग्यदायी गोष्टींपैकी एक गोष्ट म्हणजे खूप वेळ बसून राहणं. तुम्ही विचार करत असाल, अरे मी तर रोज चालायला जातो, म्हणजे मी सक्रिय आहेच. पण इथेच एक अडचण आहे. जरी तुम्ही थोडा व्यायाम करत असाल तरीही तासनतास एका खुर्चीत बसल्यामुळे तुमच्या हृदयाच्या तक्रारी, स्नायूंच्या कमकुवतपणा आणि रक्ताभिसरणाच्या बिघाडाचा धोका वाढू शकतो. संशोधनातून असं समोर आलं की खूप वेळ बसून राहिल्यामुळे तुमची चयापचय म्हणजेच मेटाबॉलिझम मंदावतं, तुमचे पाय आणि पोटाचे मुख्य स्नायू कमकुवत होतात आणि सांध्यांवरती अतिरिक्त ताण येतो. या सगळ्यामुळे तुम्हाला चालताना अडचण, जुनाट वेदना आणि पडण्याची भीती जास्त निर्माण होऊ शकते. थोडा विचार करा, तुम्ही कधी थोडा वेळ बसून राहिल्यानंतर उभं राहताना गुडघ्यात थोडीशी किंवा मग थोडासा जडपणा किंवा मग पाठीमध्ये ताण जाणवला आहे का? हेच तुमचं शरीर तुम्हाला सांगतंय की त्याला अधिक हालचालीची गरज आहे. दीर्घकाळ बसल्यामुळे रक्ताभिसरण कमी होतं, ज्यामुळे तुमचे स्नायू आणि सांधे आकुंचन पावतात. यामुळे रक्तामध्ये गाठी होण्याचा धोका, वजन वाढणे आणि अगदी तुमच्या विचार करण्याच्या क्षमतेवरही परिणाम होतो. हाच अनुभव 72 वर्षांचे सदस्य जे आहेत त्यांनासुद्धा आलेला आहे. त्यांना नेहमी वाटायचं की दररोज चालणं पुरेसं आहे, पण हळूहळू त्यांना लक्षात आलं की त्यांचे पाय कमकुवत होऊ लागले आहेत आणि पाठीचा त्रास वाढतो आहे. त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना समजावलं की ही एक गोष्ट फक्त चालण्याची नाही, तर सतत बसण्याच्या कालावधीनं तोडणं ही गरजेचं आहे. तर त्या सदस्यांनी 30 ते 45 मिनिटांनी उठून थोडं फिरणं, साधं स्ट्रेचिंग करणं किंवा मग थोडंफार शरीर हलवण्यासाठी एक टायमर लावणं सुरू केलं. काही आठवड्यांमध्ये त्यांना कमी जडपणा जाणवू लागला, त्यांचं रक्ताभिसरण सुधारलं आणि त्यांच्यामध्ये अधिक ऊर्जा निर्माण झाली. इथे एक छोटीशी चाचणी आहे. जर तुम्ही सलग 1 तासाहून अधिक वेळ बसले असाल तर आताच उभे राहून तुमचे खांदे फिरवा, तुमचे पाय पसरवा किंवा मग फक्त काही मिनिटांसाठी फिरा. जर तुम्हाला लगेच काहीतरी फरक जाणवला तर याचे स्पष्ट लक्षण आहे की तुमच्या शरीराला दिवसभर अधिक हालचालीची गरज आहे. रहस्य फक्त जिममध्ये जाणं नाही, तर दिवसभर सक्रिय राहणं महत्त्वाचं आहे. जर तुम्ही खूप वेळ बसून राहण्याची सवय लावली असेल तर आता ती सवय बदलण्याची वेळ आहे. दिवसभर थोड्या थोड्या हालचाली, उभं राहणं, स्ट्रेच करणं, फिरणं, अगदी बसण्याची पद्धत बदलणं देखील तुमच्या शरीराला जसं वाटतं आणि ते कसं काम करतं यामध्ये मोठा फरक घडू शकतो. चूक क्रमांक 2 अशी आहे, पुरेसं प्रथिनं न घेणं. योग्य वयानंतर लोकांकडून होणाऱ्या सर्वात मोठ्या चुकांपैकी एक म्हणजे पुरेसं प्रथिनं न घेणं आणि यामुळे त्यांना त्यांच्या स्नायूंच्या ताकदीची आणि स्फूर्तीची किंमत मोजावी लागत आहे. तुम्हाला वाटू शकतं, मी तर भरपूर खातो त्यामुळे मी ठीक आहे, पण खरं हे आहे की जसं जसं तुमचं वय वाढतं तसं तसं तुमचं शरीर प्रथिनांचा पूर्वीसारखा उपयोग करू शकत नाही. याचा अर्थ असा की तुमच्या स्नायूंना योग्य आकारामध्ये ठेवण्यासाठी तुम्हाला प्रत्यक्षात जास्त प्रथिनांची गरज असते. जर तुम्ही तुमच्या
तुमच्या प्रथिनांकडे लक्ष देत नसाल तर तुम्ही नकळतपणे तुमचे स्नायू गमावत आहात. स्नायूंचे हे नुकसान, ज्याला सार्कोपिनिया असंही म्हटलं जातं, सार्कोपिनिया हे 3 वेळा झपाट्याने म्हणा, ही एक अशी गंभीर स्थिती आहे जी वृद्धापकाळामध्ये स्वावलंबी राहण्यासाठी मोठा धोका ठरू शकते. हे हळूहळू होतं आणि बहुतेक लोकांना हे तेव्हाच कळतं जेव्हा खुर्चीतून उठणं, किराणा सामान उचलणं किंवा मग जिना चढणं अशा दैनंदिन गोष्टी खरंच एक मोठी कसरत वाटायला लागतात. खरी अडचण अशी आहे की एकदा का तुम्ही तुमचे स्नायू गमावले की ते पुन्हा मिळवणं खूप कठीण होतं आणि जेव्हा तुमचे स्नायू कमकुवत होतात तेव्हा तुमचं संतुलनसुद्धा बिघडतं आणि त्यामुळे पडण्याचा आणि दुखापतींचा धोका अधिक वाढतो. हाच अनुभव 68 वर्षांचे चंद्रकांत यांना आला आहे. त्यांना वाटायचं की ते नीट खाणं खात आहे, पण हळूहळू त्यांनी पाहिलं की त्यांच्या पायात कमकुवतपणा जाणवतोय, त्यांच्या बाहू बारीक दिसत आहे आणि त्यांच्या शरीरामध्ये आधीसारखी ऊर्जा उरलेली नव्हती. त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की त्यांना त्यांच्या स्नायूंना पोषण देण्यासाठी पुरेसं प्रथिनं मिळत नाहीये. मग त्यांनी आपल्या आहारामध्ये प्रथिनांचं प्रमाण वाढवायला सुरुवात केली. अधिक मांस, अंडी, कडधान्य, सुकामेवा, प्रथिनयुक्त दुग्धजन्य पदार्थ त्यांनी आपल्या जीवनामध्ये समाविष्ट केले. काही आठवड्यातच ते अधिक मजबूत, अधिक ऊर्जावान आणि त्यांच्या पायांवरती अधिक स्थिर वाटू लागले. तुम्ही सध्या तुमच्या स्नायूंच्या ताकदीची तपासणी करू इच्छिता का? हातांचा उपयोग न करता खुर्चीवरून उठायचा प्रयत्न करा. जर हे कठीण वाटत असेल किंवा जर तुम्हाला अस्थिर वाटत असेल तर हे संकेत असू शकतात की तुमचे स्नायू कमकुवत होत आहेत आणि तुमच्या शरीराला अधिक प्रथिनं आणि थोडंसं बळकट म्हणजे व्यायाम आवश्यक आहे, जेणेकरून पुढचं नुकसान टाळता येईल. म्हणूनच जर तुम्ही अजूनही तुमच्या 40 किंवा 50च्या वर्षी सारखा आहार घेत असाल तर आता तुमच्या आहाराबद्दल पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे. अधिक प्रथिनं केवळ एक चांगली कल्पना नाही, तर ते मजबूत, गतिशील आणि स्वावलंबी आयुष्य जगण्यासाठी आवश्यक आहे. जर तुम्ही अजूनही माझ्यासोबत असाल आणि ही माहिती उपयुक्त वाटत असेल तर कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये एस लिहायचं आहे, जेणेकरून मला समजेल की तुम्ही इथपर्यंत आला आहात. आता बघा, चूक क्रमांक 3 आहे झोपेकडे दुर्लक्ष करणं आणि शरीराच्या दुरुस्ती यंत्रणेला गडबडवणं. खूप लोक असं समजतात की वृद्धापकाळ म्हणजे झोप कमी लागणं हे नैसर्गिक आहे, पण हे सर्वात मोठ्या गैरसमजांपैकी एक गैरसमज आहे. खरं तर असं आहे की तुमच्या शरीराला अजूनही चांगल्या दर्जाची झोपेची गरज असते. केवळ आरामासाठी नाही, तर तुमच्या स्मृतीसाठी असेल, स्नायूंच्या दुरुस्तीसाठी असेल, हृदयाच्या आरोग्यासाठी असेल आणि अगदी तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीला मदत करण्यासाठी सुद्धा. अडचण अशी आहे की वय वाढत गेल्यामुळे बऱ्याच वेळा लोक खराब झोपेच्या सवयींमध्ये अडकतात. त्यामुळे प्रत्येक वेळी थकवा जाणवतो, शरीरामध्ये सूज वाढते आणि विचारशक्तीशी संबंधित समस्या येण्याचा धोका देखील वाढतो. जर तुम्ही कधी स्वतःला मध्यरात्री उठवलेलं पाहिलं असेल आणि झोप येण्यासाठी धडपड करत असाल किंवा मग पूर्ण रात्र झोपूनही सकाळी सुस्ती येत असेल, सुस्त वाटत असेल, तर कदाचित तुमच्या शरीराला ती खोल, ताजीतवानी झोप मिळत नाहीये जी त्याला खरंच आवश्यक आहे आणि याचे परिणाम गंभीर असू शकतात. संशोधनातून असं दिसून आलं आहे की अपुरी झोप रोगप्रतिकारक शक्ती कमी करते, हृदयविकाराचा धोका वाढवते आणि स्मरणशक्तीशी संबंधित त्रास झपाट्याने वाढवते. उदाहरणार्थ 71 वर्षांचे रघुनाथ यांचं बघा, त्यांना वाटायचं की कमी झोपणं हे वृद्ध होण्याचाच भाग आहे, पण हळूहळू त्यांना दिवसभर थकवा जाणवू लागला, लक्ष केंद्रित करणं कठीण झालं आणि रक्तदाबही बिघडला. डॉक्टरांनी त्यांना समजावलं की त्यांच्या शरीराला अजूनही खोल झोपेची गरज आहे आणि उपाय म्हणजे रात्रीची दिनचर्या सुधारणं. मग त्यांनी काही साधे बदल केले. उशिरा मोबाईल किंवा TV पाहणं थांबवलं, संध्याकाळी चहा कॉफी टाळली आणि झोपण्यापूर्वी एखादी शांत करणारी सवय लावली. काही आठवड्यांमध्येच त्यांची ऊर्जा, लक्ष केंद्रित करणे आणि एकूणच मनस्थितीसुद्धा सुधारली. तुमची झोप पुरेशी आहे की नाही हे समजून घ्यायचं आहे का? तर ही एक सोपी चाचणी. तुम्ही सकाळी उठताना उत्साही आणि ताजेतवानं वाटतं का, की सुस्त वाटतं आणि चालायला वेळ लागतो? जर जवळपास रोजच सकाळी सुस्ती वाटत असेल तर तुमचं झोपेचं वेळापत्रक सुधारायला हवं. चांगली झोप ही ऐच्छिक नाही, ती तुमच्या दीर्घकाळाच्या आरोग्यासाठी, मेंदूच्या कामगिरीसाठी आणि शारीरिक तंदुरुस्तीसाठी फारच महत्त्वाची आहे. चूक क्रमांक 4 आहे शक्तिवर्धक आणि संतुलन वाढवणारा व्यायाम टाळणं. अनेक जण हे समजतात की रोज चालणं म्हणजे पुरेसा व्यायाम झाला. हो, चालणं चांगलं आहेच, पण ते अपुरं आहे, कारण त्यातून नक्कीच बळकटपणा आणि संतुलन टिकवता येत नाही. वय वाढलं की स्नायू कमकुवत होतात, संतुलन कमी होतं आणि पडल्यानं गंभीर दुखापती होण्याचा धोकासुद्धा वाढतो. विशेषतः जर तुम्ही काही उपाय करत नसाल तर अनेकांना माहीतच नसलेली एक बाब म्हणजे वृद्ध व्यक्तींमध्ये अपघातामुळे होणाऱ्या दुखापतींचं सर्वात मोठं कारण म्हणजे
पडणं, आणि हे पडणं अनेकदा पाय कमकुवत असल्यामुळे नाही, तर खराब संतुलन आणि अशक्त स्नायूंमुळे होतं. तुम्ही तुमच्या शरीराला शक्ती आणि संतुलनासाठी आवाहन देत नसाल, तर तुम्ही नकळत गंभीर दुखापतींच्या जोखमीकडे वाटचाल करत आहात. 74 वर्षांचे अण्णासाहेब दररोज चालायचे आणि त्यांना वाटायचं तेवढं चालणं पुरेसं आहे. पण एक दिवस एक पाय चुकला, संतुलन ढासळलं आणि ते जोरात पडले. त्यांच्या हाडांना काही इजा झाली नाही, पण ती घटना मनावर घाव करून गेली. डॉक्टरांनी सांगितलं की त्यांचं संतुलन खराब झालं आहे, कारण ते त्या प्रकारच्या स्नायूंवरती काम करत नव्हते. मग त्यांनी सौम्य शक्तिवर्धक व्यायाम, पोट शरीर बळकट करणारे सराव आणि संतुलन सुधारणाऱ्या क्रिया त्यांच्या दिनक्रमामध्ये घालून दिल्या. काही आठवड्यातच त्यांच्यामध्ये स्थिरता, आत्मविश्वास किंवा मग पडण्याची भीतीसुद्धा कमी झाली. शक्तिवर्धक व्यायाम म्हणजे मोठी वजनं उचलणं किंवा जिममध्ये जाणं असं नाही. तो अगदी साधा व्यायाम असू शकतो, जसं की रेजिस्टन्स बँड वापरणं, बॉडी स्ट्रेच करणं, एका पायावरती उभं राहणं किंवा मग पायांचे व्यायाम करताना खुर्चीचा आधार घेणं महत्त्वाचं. तुम्ही तुमचे स्नायू आणि शरीर स्थिर ठेवणाऱ्या हालचालींवरती लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे शरीराला बळकट, समन्वयित आणि झटकन सावरण्यायोग्य ठेवण्यासाठी आवश्यक असलेली आव्हानं न देणं होय. तुम्हाला आताच तुमचं संतुलन तपासायचं आहे का, हे करून बघा. एका काउंटरजवळ उभे राहा आणि एका पायाला जमिनीपासून थोडं वर उचला. पहा, तुम्ही किमान 10 सेकंद संतुलन राखू शकता का. जर अडचण होत असेल तर हे स्पष्ट असतं की तुमच्या संतुलनावर काम करण्याची गरज आहे, आणि जितकं लवकर ते सुरू कराल तितकंच चांगलं आहे. तुमचे स्नायू आणि संतुलन हे तुमच्या शरीराचं मूलभूत बळ आहे, आणि वयाच्या 60 नंतर त्याचं दुर्लक्ष करणं म्हणजे भविष्यात स्वयंपूर्ण चालणं गमावण्याकडे एक वेगवान पाऊल टाकणं होय. जर तुम्ही आजही केवळ चालण्यावरच भर देत असाल, तर आता वेळ आली आहे बळकटपणा आणि स्थैर्य यांच्यावर लक्ष केंद्रित करण्याची. तुम्ही सक्रिय, स्वावलंबी आणि पडण्याच्या जोखमीपासून दूर राहू शकता. आता आपण वळूया शेवटच्या म्हणजे 5व्या महत्त्वाच्या चुकीकडे, ती म्हणजे हायड्रेशनकडे दुर्लक्ष करणं. शरीराला कोरडं राहू देणं. 65 वर्षानंतर सर्वात दुर्लक्षित आरोग्य धोका म्हणजे पुरेसं पाणी न पिणं. बहुतेक लोक असं समजतात, मला फारशी तहान लागत नाही म्हणजे मी ठीक आहे, पण प्रत्यक्षात वयानुसार शरीराचे तहान देणारे संकेत कमकुवत होतात. याचा अर्थ असा की तहान लागण्यापूर्वीच तुमचं शरीर निर्जलीकरणाच्या अवस्थेमध्ये पोहोचलेलं असतं, आणि दीर्घकाळ पाणी न मिळाल्याने थकवा, सांध्यांमध्ये वेदना, बद्धकोष्ठता, मूत्रपिंडाशी संबंधित अडचणी, गोंधळ आणि अगदी अपघात होण्याची सुद्धा शक्यता वाढते. निर्जलीकरण शांतपणे घडतं. अनेकांना वाटतं दिवसभर काहीही न खाता, न काही पिता मी राहतो, पण खरं तर हे आहे की तहान लागेपर्यंत तुम्ही आधीच उशीर केलेला असतो आणि त्याचे दुष्परिणाम नकळतपणे सुरू होतात. पाणी कमी झालं की स्नायू अशक्त होतात, सांध्यांचं कुशनिंग घटतं आणि मेंदूचं कार्य मंदावू लागतं. यामुळे चक्कर येणं, गोंधळणं किंवा मग दुखापती होण्याचा धोकासुद्धा वाढतो. 76 वर्षांचे सुरेश यांनाही असाच अनुभव आला. ते म्हणायचे, मी तर सकाळी कॉफी घेतो, जेवणासोबत थोडं पाणी पितो आणि नंतर वारंवार डोकेदुखी, स्नायू आकसणं आणि उभं राहताना चक्कर येणं यांचा त्रास होऊ लागला. डॉक्टरांनी समजावलं, कॉफी आणि चहा मूत्रवर्धक असतात, म्हणजे ते शरीरातून पाणी बाहेर काढतात. त्यांनी एक साधा उपाय केला. सकाळी उठल्याबरोबर लगेच एक पूर्ण ग्लास पाणी प्यायला सुरुवात केली. दिवसभर थोडं थोडं पाणी प्यायची सवय लावली. काही आठवड्यांमध्ये पचन सुधारलं आणि शरीरामध्ये जडपणा कमी झाला, आणि मग अधिक जागरूक वाटू लागलं. तुम्ही देखील तपासून पाहू इच्छिता की पुरेसं पाणी पिताय का, तर हा एक झटपट उपाय आहे. तुमच्या हाताच्या मागच्या बाजूची सौम्य चिमूट काढा. 1 सेकंद तशीच धरून ठेवा, आणि जर त्वचा लगेच परत आली तर तुम्ही हायड्रेटेड आहात. पण जर ती परत येण्यास वेळ लागला तर तुमच्या शरीराला सुद्धा पाण्याची गरज आहे. चांगली माहिती अशी आहे की हे सुधारणं फार सोपं आहे. फक्त 1 ग्लास पाणी जवळ ठेवा आणि दिवसभर थोडं थोडं पाणी पित राहा. याचा परिणाम तुमच्या शरीरावरती, ऊर्जेवरती, पचनावरती, सांध्यांवरती आणि मेंदूच्या कार्यक्षमतेवरती सुद्धा होतो. तहान लागेपर्यंत थांबू नका, कारण तोपर्यंत तुमचं शरीर आधीच संघर्ष करत असतं. आता आपण शेवटी आलो आहोत. यात 5 चुका लक्षात घ्या, आणि जर यापैकी कोणतीही चूक तुम्ही करत असाल तर काळजी करू नका. बदल करण्यास कधीच उशीर होत नाही. वेळोवेळी बसण्याच्या सवयीमुळे खंड घालणं, अधिक प्रतिनियुक्त आहार घेणं, चांगली झोप घेणं, शक्तिवर्धक व्यायाम करणं आणि पुरेसं पाणी पित राहणं. तुम्ही उचललेलं प्रत्येक छोटं पाऊल पुढच्या वर्षामध्ये तुम्हाला एक निरोगी, मजबूत आणि अधिक स्वावलंबी माणूस बनवू शकतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं शरीर ही एक कमाल गोष्ट आहे. ते स्वतःला पुन्हा सुधारण्यात आणि सशक्त बनवण्यात जबरदस्त आहे. जरी या चुका तुम्ही अनेक वर्षांपासून करत असाल, तरीही आजपासून तुम्ही सुरुवात केल्यास गोष्टी नक्कीच बदलू शकता.
सिक्रेट काय आहे तर सातत्य, रोज केवळ एक एक छोटं चांगलं पाऊल हळूहळू मोठे पाऊल घडून आणतं. आरोग्य म्हणजे केवळ आजार टाळणं नाही तर दीर्घकाळापर्यंत ऊर्जावान, सक्रिय आणि आत्मविश्वासाने भरलेलं जीवन जगणं हेच खरं आरोग्य आहे. तुम्हाला कोणत्या गोष्टींकडे सर्वात जास्त लक्ष द्यायचं आहे असं वाटतं तर ते सुद्धा आपण लक्षात घ्या. बघा, ऊर्जा पातळीमध्ये, ताकदीमध्ये आणि एकंदर मानसिक शारीरिक वाटण्यामध्ये काही फरक जाणवतो का? तुमचं म्हणणं नक्की काय असेल यावरती हे ऐकायला मला नक्की आवडेल. त्यामुळे कमेंट बॉक्समध्ये हे नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.